नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 26 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र बीएड व त्यासोबत मित्रांनो आपण लॉ सीईटी प्रवेश परीक्षा 2026-27 करता मित्रांनो परीक्षेमुखाची संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची अति संभव प्रश्न आपल्या रेग्युलरली व्हिडिओज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डला जाऊन देखील मित्रांनो तिथून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, त्यामधला कोणताही व्हिडिओ देखील तुम्ही मिस करू नका, कारण का परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि सर्व काही टॉपिक आपण तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सामान्य आणि या टॉपिकवरचे संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रत्येकी प्रश्न हा तुमच्या सीईटी दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, त्यामुळे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा भाग 26 मधला प्रश्न क्रमांक पहिला, जो की काय म्हणतो पहा या ठिकाणी, की कोणाच्या कारकिर्दीत पार्शियन राजदूत अब्दुल जे काय रजाक विजयनगरला आलेला होता. तर याच्या कोणाच्या जे की कारकिर्दीमध्ये जो की अब्दुल रजा हा जो आहे विजयनगरला आलेला होता यापैकी. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं क, देवराय दुसरा. तर देवराय दुसरा याच्या जे आहे कारकिर्दीमध्ये जे की पार्शियन राजदूत अब्दुल रजाक हा जो आहे तो विजयनगरला आलेला होता. तर अब्दुल रजाक हे एक इस्लामिक विद्वान आणि इतिहासकार होते, ज्यांनी संगम राजवंशातील सर्वात महान शासक देवराय दुसरा यांच्या काळात भारतातील विजयनगर राज्याला जे की भेट दिलेली होती. म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा असा आहे, पुढचा काय म्हणतो, भारतीय संविधानाच्या निर्मितीत यापैकी कोणता घटक जे की योगदान देत नाही. तर यापैकी कोणता घटक जो आहे जो की योगदान देत नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की औद्योगिक क्रांती हे जो आहे घटक यामध्ये जे की योगदान देत नाही. तर भारतीय संविधानाच्या निर्मितीत औद्योगिक क्रांतीचा वाटा नव्हता. तर कॅबिनेट मिशन 1946 नुसार भारताचे संविधान जे की सभेनं तयार केलेलं होतं. पर्याय नंबर याचं अ जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, भारतात डॅश क्षेत्राला कर्ज वाटप करण्यात वाणिज्य बँकांचा वाटा सर्वाधिक आहे यापैकी कोण्या. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की शेती क्षेत्राला. तर भारतात शेतीला कर्ज वाटपात व्यावसायिक बँकांचा वाटा जो की सर्वाधिक आहे. सांगायचं झालं तर शेती आणि संबंधित कामांना कर्ज वाटपात वाणिज्य बँकांचा जो वाटा आहे जो की सर्वाधिक, म्हणजेच की वाणिज्य बँकांचा सुमारे जो की 60% जे की कर्ज देतात. त्यानंतर सहकारी बँका सुमारे यामध्ये 30% आणि आरबीआय आणि इतर बँका जे की देतात. म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न असा आहे, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम राज्यपालांच्या कार्यकाळाशी संबंधित आहे. तर जे काही राज्यपालांच्या कार्यकाळासंबंधित, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की कलम 156. तर कलम 156 जे आहे ते की राज्यपालाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे. तर यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. जे कलम 156 आहे ते राज्यपालांच्या पदविधी, म्हणजेच की राज्यपालांच्या मर्जीपर्यंत राज्यपाल पदावर राहतील. राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत असतात ते. तर राष्ट्रपती त्यांना ज्या वेळेस काढायचं असेल ते काढू शकतात, किंवा राष्ट्रपतींची इच्छा असेल की राज्यपालांना त्या पदावर अजून कंटिन्यू पुढे ठेवायचं आहे तर ते ठेवू शकतात. तर राज्यपाल राष्ट्रपतींना उद्देशून आपल्या हस्ताक्षरात लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. तर प्रश्न असं देखील येऊ शकतो की राज्यपाल हे आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात, तर ते आहे राष्ट्रपती यांच्याकडे देतात. तर पर्याय नंबर याचं ब त्यामुळे उत्तर आहे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पाचवा असा आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ जे की सॅपोनिफिकेशन प्रक्रियेचा उत्पादक आहे. तर यापैकी कोणता पदार्थ यापैकी आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ड, ग्लिसरॉल हे जे पदार्थ आहे. तर साबण आणि ग्लिसरॉल हे सॅपोनिफिकेशन अभिक्रियेचे उत्पाद आहेत. साबण हे फॅटी आम्लाचं पाण्यात जे की विरघळणारे सोडियम किंवा पोटॅशियम क्षार असतात. तर सॅनिफिकेशन प्रक्रियेत फॅटी आम्लाचं ॲस्टर हायड्रोलाइज केलं जातात आणि प्राप्त केलेल्या साबण कोलायडल स्वरूपामध्ये जे की राहते. तर साबण काढून टाकल्यानंतर सोडलेल्या द्रावणात जे काही ग्लिसरॉल असते, जे अंशात्मक जे काही उद्धरोपातन पुनर्प्राप्त जे की केले जाऊ शकते. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 6वा आपला, पहिला पंजाबी सुफी कवी होण्याचा मान जे की कोणी यापैकी मिळवलेला आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की बाबा फरीद जी यांनी जे आहे तो मिळवलेला आहे पंजाबी सुफी कवी म्हणून. तर पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 7वा प्रश्न, दिल्लीच्या सुलतानांनी खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून पुरुष आणि महिला जे की गुलाम आयात केले. तर कोण्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की
पार्शिया. तर दिल्लीचा सुलतान पार्शियातून पुरुष आणि महिला गुलाम जे की आयात करत असत. तर दिल्लीतील सुलतानसारख्या विशाल राज्याच्या एकत्रीकरणासाठी विश्वासार्ह राज्यपाल आणि प्रशासकाची आवश्यकता होती. म्हणून अभिजात वर्ग आणि जमीनदार सरदारांनी जे आहे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याऐवजी सुरुवातीच्या दिल्ली सुलतानांनी विशेषतः इल्तुतमिशांनी जे आहे लष्कर सेवेसाठी खरेदी केलेल्या त्यांच्या खास गुलामांना जे की प्राधान्य दिले, ज्यांना फारशीमध्ये बदगान असं देखील म्हणत होतं. तर हे देखील इम्पॉर्टंट आहे, जे की बदगान हे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, कारण का परीक्षेत तुम्हाला गुलामांना इतर दुसरं नाव काय होतं असं देखील प्रश्न येऊ शकतो. त्यांचं दुसरं नाव होतं बदगान असं त्यांना म्हणत होते. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 8वा असा आहे, जो की काय म्हणतो पहा, हवामान बदलाबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? तर हवामान बदलाबाबतचे यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, अ आणि ब दोन्हीही. म्हणजेच की हे तापमान आणि हवामानाच्या पद्धतीमध्ये दीर्घकालीन बदलांचा सूचित करते आणि हे पृथ्वीच्या वातावरणाच्या आणि महासागराच्या सरासरी तापमानात वाढ जे की दर्शवते. तर हवामान बदल म्हणजे तापमान आणि हवामानाच्या पद्धतीमध्ये दीर्घकालीन बदल ही पृथ्वीच्या वातावरणाच्या आणि त्याच्या महासागराच्या सरासरी तापमानात वाढ आहे. जेव्हा कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू प्रदूषक वातावरणात जमा होतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परत येणारे सूर्यप्रकाश आणि सौर किरणे शोषून घेतात, तेव्हा हे घडतं. तर हवामान बदलास कारणीभूत असलेला हरितगृह वायू उत्सर्जनाची उदाहरणे म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन होय. पर्याय नंबर याचं त्यामुळे क हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वाचा आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मेकिंग द डिजिटल इकोसिस्टम डिसेबल्ड फ्रेंडली या अहवालात खालीलपैकी कोणते ॲप अपंग व्यक्तींसाठी भारतातील सर्वात सुलभ ॲप म्हणून घोषित करण्यात आलं आहे? तर कोणतं ॲप आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की व्हॉट्सअप हे जे ॲप्लिकेशन आहे, जे की सुलभ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा 11वा प्रश्न, सॉरी 10वा प्रश्न पुढचा. ज्वालामुखीच्या अरुंद उघड्याला काय म्हणतात? तर ज्वालामुखीच्या जो अरुंद उघड्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की विवर असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही BEd CET परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल, तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणार असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिलं आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण सर्वात कमी प्राईसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राईस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणार आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. जर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही BEd CETच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली असलेली BEd CET साठी स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल मित्रांनो, जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना लॉ CET साठी संपूर्ण काय आपली टेस्ट सिरीजची बॅच हवी असेल मित्रांनो, तर लॉ CET साठी देखील आपण टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो लॉन्च केलेली आहे, जे की तुमच्या परिपूर्ण परीक्षा पॅटर्ननुसार आहे. जेवढे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतात किंवा जे अपेक्षित प्रश्न आहेत ते सर्व काय आपण मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमची लॉ CETची परिपूर्ण तयारी मित्रांनो एकाच ठिकाणी होणारी असेल. जर तुम्ही लॉ CETची तयारी करत असाल आणि तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीजची बॅच हवी असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये मित्रांनो तुम्ही लॉ CETची किंवा जर तुम्हाला BEd CETची स्पेशली टेस्ट सिरीज बॅच हवी असेल तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी दोन्ही जे जॉईन जे आहे ते करू शकता. तर ज्यांना ज्यांना हवा आहे, ज्यांना ज्यांना तयारी चांगल्या पद्धतीची करायची आहे, त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न पहा, जो की प्रश्न क्रमांक 11वा काय म्हणतो, तर खालीलपैकी कोणत्या जे की आजारावर उपचार करण्यासाठी FDA ने फायझरच्या पॅक्सोलोविडला पहिली तोंडी थेरपी म्हणून जे आहे अधिकृत जे की केलेलं आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं
जे की कोविड-19 जे की महामारी आपल्याला पाहायला मिळालेली होती त्यामध्ये हे जे की होतं. तर कोविड-19ला पर्याय नंबर याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा, भारताचे अर्थसचिव कोणत्या चलनी नोटावर सही करतात? तर जे अर्थसचिव असतात ते कोणत्या चलनी नोटावर सही करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ₹1 नोट यावर जे आहे ते करतात. तर या चलनी नोटा जे की कॉइनेज ॲक्ट 2011 मध्ये तरतूद केल्यानुसार कायदेशीर चलन आहेत आणि नवीन ₹1 नोटाचा आकार जे की सर्वाधिक छोटा आकार यामध्ये केलेला जातो आणि त्यांच्यावर स्वाक्षरी कोणाची असते? तर त्यांच्यावर जी स्वाक्षरी आहे जी की अर्थसचिवाची असते आणि जे आपले इतर सर्व नोटा असतात त्यांच्यावर जे आहे RBIचे जे गव्हर्नर असतात त्यांची सही असते. या दोन्ही नोटामधला जो फरक आहे, कारण का बरेच विद्यार्थी जे आहे यामध्ये कन्फ्यूज होतात. तर सध्याचे जे RBIचे गव्हर्नर आहेत तर ते शशिकांत दास हे आहेत आणि जे अर्थसचिव वित्त खात्याचे आहेत त्यांचं नाव आहे अजय भूषण पांडे हे आहे. तर हे दोन नावं इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणता घटक जे की भूकंपांना कारणीभूत ठरत नाही असं म्हटलेलं आहे? यापैकी कोणता जे आहे भूकंप कारणीभूत ठरत नाही? तर भूकंपाला घटक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की बाष्पीभवनाचा दर हा जो आहे घटक जे की यापैकी भूकंपाला कारणीभूत ठरत नाही. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पाहू, जो की पुढचा प्रश्न 14वा आपला, खालीलपैकी कोणी कर उद्देशाने जे आहे जमीन संरक्षण आणि सेटलमेंट प्रणाली जे की सुरू केली? यापैकी कोणी जे आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, अल्लाउद्दीन खिलजी यांनी जे आहे ते सुरू केलेलं होतं. पर्याय नंबर याचं ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा आपला, कोणता मूलभूत अधिकार अल्पसंख्याकांच्या हितांचं जे की रक्षण करतो? यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड जे की सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. तर भारतीय संविधानाने नागरिकांना 6 प्रकारचे अधिकार दिले आहेत, ज्यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काचा अधिकार जो की महत्त्वाचा आहे. मूळ संविधानामध्ये सांस्कृतिक आणि संविधानाच्या हक्कासाठी कलम 19 आणि 30 हे 2 कलमे जे आहे जे की ठेवण्यात आलेली आहेत. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, उस्ताद अली अकबर खान हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित जगप्रसिद्ध होते? तर कोण्या वाद्याशी सांगायचं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड जे की सरोद या जे आहे वाद्याशी ते जग प्रसिद्ध होते आणि यांना जे आहे 1989 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच की पद्मविभूषण हा जो आहे प्रदान करण्यात आलेला होता. पर्याय नंबर याचं ड ही उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 17वा, खालीलपैकी कोणत्या खात्यावर बँका सर्वाधिक व्याजदर देतात? तर यापैकी कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की दीर्घ कालावधीसाठी मुदत ठेवी या बँकांना ज्या या खात्यांसाठी जे आहे बँका चांगल्या प्रकारे जे की व्याजदर देतात. त्यानंतरचा प्रश्न 18वा, भारताचे कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नेपाळ आणि भूतान सीमेचे जे की रक्षण करतं? तर कोणतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की SSB, ज्याला आपण सशस्त्र सीमा बल असं जे आहे ते म्हणतो, हे जे आहे थोडक्यामध्ये जे की संरक्षण करते. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला, जो की प्रश्न 19वा, रिविंडिंग द फर्स्ट 25 इयर्स ऑफ मेथी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की S ओबेरॉय हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. पर्याय नंबर याचं जे की ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 20वा प्रश्न, बंगालच्या एशियाटिक सोसायटीचे संस्थापक कोण होते? तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड जे की सर विल्यम जॉन्स हे जे आहे बंगालच्या एशियाटिक सोसायटीचे जे की संस्थापक होते. पर्याय नंबर याचं ड उत्तर होईल. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अल्पसंख्याकांचे हित जे की समाविष्ट आहे? तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कलम 29, जसं की मी तुम्हाला वर सांगितलेलं आहे त्या प्रकारे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 22वा, भारतातील सर्वाधिक पश्चिमेकडे पेट्रोकेमिकल उद्योग असलेले खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? यापैकी पेट्रोकेमिकल ठिकाण म्हटलेलं आहे याचं, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क जे की कोटा हे जे ठिकाण आहे जे की पेट्रोकेमिकल. त्यानंतरचा प्रश्न 23वा आपला, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतकडून चौथची मागणी कोणत्या वर्षी जे की केलेली होती? तर चौथची मागणी म्हटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ड 1672 साली. तर 1672 मध्ये शिवाजी महाराजांनी जे आहे सुरतहून चौथची मागणी केली होती. तर जी सालेरची लढाई आहे जी की फेब्रुवारी 1672 मध्ये मराठे आणि मुघल साम्राज्य यांच्यात जी काही लढली गेली, तर ही लढाई नाशिक जिल्ह्यातील सालेर किल्ल्याजवळ झाली. याचा परिणाम जे की मराठ्यांनी निर्णायक जे काही विजय ठरला आणि ही लढाई विशेषतः महत्त्वाची मानली जाते, कारण ती
पहिलीच लढाई होती ज्यामध्ये मुघल साम्राज्य मराठ्यांकडून जे की हरलेलं होतं. तर हे देखील तुम्ही इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवून घ्या. 1672 साली. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा जो की प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी काय म्हणतो पहा, की भारतीय सदनाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा 25वा प्रश्न, भारतातील हरित क्रांती सर्वप्रथम कोणत्या पिकाशी संबंधित होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गहू या पिकाशी संबंधित होती. त्यानंतरचा 26वा प्रश्न, पंचायत व्यवस्थेचे प्रथम प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की राजस्थान या राज्यामध्ये जे आहे जे की करण्यात आला. त्यानंतर 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की नर्मदा ही जी नदी आहे अरबी समुद्राला मिळते. त्यानंतरचा प्रश्न आपला 28वा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की बेंगळुरू या ठिकाणी आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, खालीलपैकी कोणता जो की वायू हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कार्बन डायऑक्साईड हा जो आहे थोडक्यात जबाबदार आहे. त्यानंतरचा 30वा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1885 या जे आहे थोडक्यामध्ये वर्षी झाली. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. तर हे जे मित्रांनो संपूर्ण प्रश्न होते आपल्या आजच्या भागामध्ये टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेले आहे. तर पुढील भागामध्ये जे बीएड सीईटीचे इतर टॉपिक आहेत किंवा जर तुम्हाला लॉ सीईटीचे इतर टॉपिक हवे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. त्यावर देखील आपण लवकर तुमच्यासाठी संपूर्ण काही सविस्तर व्हिडिओ बनवून घेऊ मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यामुळे मित्रांनो सर्व काही तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.